रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। गेल्या 3 दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो झालीत। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली। चिपळूण येथील कापसाळ येथील धरणाच्या सांडव्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। जिल्ह्यामध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे। काही ठिकाणी पावसाने जोर धरलेला आहे, त्यामुळे जिल्ह्यातली 50% धरणं आहेत, जी लघु धरणं आहेत, ती पूर्ण क्षमतेने वाहताना आपल्याला पाहायला मिळतात। मी आहे सध्या कामते धरणाची इथं आणि ही दृश्य आपण बघतोय। कामते धरण आहे ते सध्या ओव्हरफ्लो झालेला आपल्याला पाहायला मिळतंय। दुपारनंतर खरं तर पावसाचा जोर आहे तो अजून वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। नदी नाले तुडुंबवरून वाहत आहेत। नद्यांनी इशारा पातळी काही ठिकाणी ओलांडलेली आहे, त्यामुळे प्रशासन सुद्धा जे आहे ते अलर्ट मोडवरती झालेलं आहे। मुसळधार पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी आपण जर पाहिलं तर महामार्गाच्या अर्धवट स्थितीत असलेल्या कामांमुळे महामार्गावरती पाणी आलेलं आहे, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक सध्या संत झालेली आपल्याला पाहायला मिळते। अजून पुढील काही दिवस हवामान विभागाने जो इशारा दिलेला आहे की येलो अलर्ट दिलेला आहे जिल्ह्याला, त्याप्रमाणे मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। ही जिल्ह्यातली जी 50% धरणं, जी लघु धरणं आहेत, ही पूर्ण क्षमतेने वाहिल्यामुळे जी पाण्याची समस्या होती पिण्याच्या, ती सध्या इथं पाण्याची समस्या आहे ती मिटलेली आपल्याला पाहायला मिळते। प्रवास करताना कोकणामध्ये शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा असं सुद्धा सांगितलेलं आहे। आवश्यक असल्यास घराबाहेर पडा आणि नदीकाठी जाताना नदी नाले तुडुंब वाहतात, पाण्याला प्रचंड वेग आहे असं सुद्धा प्रशासनाने सांगितलेलं आहे। त्यामुळे आपली स्वतःची काळजी घ्या आणि आवश्यक असल्यास घराबाहेर पडा असं प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी।